नमस्कार सर्वांना, माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला छान अशी गोष्ट सांगणार आहे, पण ती ऐकण्यापूर्वी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग करू या गोष्टीला सुरुवात। एक स्त्री जेव्हा ती एकटी पडते, तिच्या घरचे तिला साथ देत नाहीत, ही एक संघर्षातून उभारी घेणाऱ्या स्त्रीची सशक्त कहाणी आहे। एक स्त्री जेव्हा ती एकटी पडते, तिच्या घरचे तिला साथ देत नाहीत। अध्याय 1, नववधू ते नोकराणी। स्वरा कोल्हापूरची मध्यमवर्गीय मुलगी, वडील शिक्षक, आई गृहिणी आणि 2 लहान भाऊ। शिकली होती BA पर्यंत। ती स्वप्न पाहणारी, गोड बोलणारी मुलगी। तिचं लग्न झालं पुण्याच्या एका प्रतिष्ठित कुटुंबात। अक्षय तिचा नवरा, मोठ्या कंपनीत इंजिनियर, आईवडील निवृत्त सरकारी अधिकारी। एकूणच प्रतिष्ठेचं घर। लग्नाच्या सुरुवातीच्या काही दिवसांत सगळं छान वाटलं, पण हळूहळू परिस्थिती बदलू लागली। स्वराच्या स्वप्नांना घरात जागा नव्हती। सकाळपासून रात्रीपर्यंत ती केवळ घरकामात गुंतून गेली होती। चहा, नाश्ता, जेवण, कपडे, झाडलोट, पाहुण्यांचं स्वागत, पूजा, बाजार, तिचं स्वतःचं अस्तित्व हरवत चाललं होतं। सासूबाई सतत तिच्या चुका दाखवायच्या। सासरे काहीच बोलायचे नाहीत, पण नजरेत ती एक थंड अवहेलना असायची। अक्षय नवरा तो तर सतत बिझी। मोबाईल, ऑफिस, मित्र याशिवाय त्याचं कोणाशीच नातं नव्हतं। स्वराचं बोलणं, तिचं खाणं, तिचा उठण्याचा, बसण्याचा ढंग, प्रत्येक गोष्टीत घरच्यांना त्रुटी वाटायच्या। आणि तिला जे काही बोलायचं असेल, ते तिच्या अंतःकरणातच राहायचं। सून म्हणजे घरची लक्ष्मी असते, असं तिला लग्नाआधी सांगण्यात आलं होतं। पण इथे लक्ष्मीला देव्हाऱ्यात नाही, किचनमध्येच अडकवलं गेलं होतं। अध्याय 2, मनाचा गोंधळ। कधीतरी रात्री, सगळं झोपल्यावर, स्वरा टेरेसवर जाऊन चंद्राकडे पाहायची। तिला वाटायचं किती शांत आहे हा चंद्र, आणि मी तर रोज तुटते आहे। एका दिवशी तिला ताप आला। ती उठू शकत नव्हती, पण घरात कोणी विचारलंच नाही। जेवण वेळेवर न मिळालं म्हणून सासूबाई रागावल्या। अक्षयनं फक्त एवढंच विचारलं, आज काय झालंय तुला? त्याच्याने स्वरात काळजी नव्हती। तिच्या मनात प्रश्न उद्भवले, हे खरंच माझं घर आहे का? का फक्त मी एका यंत्रासारखी काम करते आहे? स्वरा आतून मोडत होती, कोणाशी बोलू शकत नव्हती। माहेरात सांगावं तर आईचं हृदय दुखेल, भाऊ अजून लहान, आणि नवऱ्याशी बोललं की तो फक्त म्हणायचा, तुला फारच इमोशनल व्हायला येतं। अध्याय 3, एक पाऊल स्वतःसाठी। त्या रात्री स्वराने एक निर्णय घेतला, मी आता माझं काहीतरी स्वतःसाठी करणार। दुसऱ्या दिवशी तिनं सकाळी घरकाम आटोपून एक जुनी डायरी काढली। लहानपणी ती कविता लिहायची। त्या डायरीत तिनं एक नवीन पान सुरू केलं, शीर्षक लिहिलं, मी कोण आहे। प्रत्येक दिवशी ती एक पाने लिहू लागली। तिचं दुःख, तिचं अस्तित्व, तिची इच्छा, सगळं त्या शब्दांत उतरू लागलं। हळूहळू लिहिणं हे तिचं व्यसन बनलं। एका दिवशी ती ऑनलाईन एक कोर्स शोधते, स्त्री सशक्तीकरण आणि मेंटल हेल्थ, ती तिथं नाव नोंदवते। दररोज 1 तास ती त्यावर काम करते, कुणालाच न सांगता। यावेळी तिला कोणतंही पाठबळ नव्हतं। नवरा, सासू, सासरे कोणीच तिचा हात धरायला नव्हतं, पण ती ठाम होती। आता तिनं स्वतःलाच आधार द्यायचं ठरवलं होतं। अध्याय 4, एकटी पण निर्धाराने भरलेली। स्वरा आता एकटी असली तरी दुबळी नव्हती। तिनं एक ब्लॉग सुरू केला, एक स्त्रीची कहाणी। तिथं ती रोज काहीतरी लिहू लागली। तिला प्रतिसाद यायला लागले। इतर स्त्रिया तिच्या लेखांना प्रतिसाद देऊ लागल्या। तुमचं लिखाण वाचून रडू आलं, मी पण ह्या सगळ्यातून जात आहे। माझ्या मनाचे शब्द तुम्ही लिहिलेत। या प्रतिक्रियांनी स्वराला बळ दिलं। आता ती फक्त घरातली सून नव्हती, ती एक लेखिका होती, एक आवाज होती, हजारो स्त्रियांसाठी। अध्याय 5, संघर्षाचा नवा टप्पा। एके दिवशी एका सामाजिक संस्थेनं तिला निमंत्रण दिलं, महिला सशक्तीकरणावर भाषण द्या। स्वराने सगळ्या घरच्यांना सांगितलं। सासूबाईंनी उपहास केला, आपण मोठ्या भाषणाला चाललो का आता? अक्षय म्हणाला, ऑफिस आहे, मी येणार नाही। स्वराच्या डोळ्यांत पाणी आलं, पण यावेळी ती गप्प बसली नाही। माझ्या आयुष्यात मला जर कोणती संधी मिळते, तर मी ती घेणार। तुम्ही साथ द्याल किंवा नाही, मी आता थांबणार नाही, ती शांतपणे ठाम बोलली। अध्याय 6, आत्मभानाचा प्रकाश। सेमिनारच्या दिवशी तिनं साधं साडी नेसली। तिचा आवाज थोडा थरथरत होता, पण तिनं स्वतःच्या शब्दांवर विश्वास ठेवला। तिच्या अनुभवांनी सगळ्यांची मने जिंकली। टाळ्यांचा गजर झाला, अनेक महिला तिच्याजवळ आल्या। एखाद्या संघर्षातून निघालेल्या स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला दिलेला दिलासा, त्याची किंमत कुणीच मोजू शकत नाही। त्या दिवशी स्वराने एक नवी ओळख मिळवली, स्वतःची। अध्याय 7, नात्यांचं पुनर्मूल्यांकन। एक दिवस अक्षयने तिला विचारलं, हे सगळं कशासाठी करतेस? स्वरानं शांतपणे उत्तर दिलं, कारण मी एक माणूस आहे। सासू, सून, बायको या पलीकडे मी एक व्यक्ती आहे। माझ्या भावना आहेत, माझं अस्तित्व आहे।
मी आयुष्य जगते, कुणाच्या परवानगीची वाट पाहत नाही. अक्षय खूप वेळ शांत होता. त्याच्या चेहऱ्यावर अपराधी भाव होते, पण त्याला शब्द सापडत नव्हते. अध्याय 8 नव्या प्रवासाची सुरुवात. आज 2 वर्षांनंतर स्वरा एक सामाजिक कार्यकर्ती आहे. तिचा स्त्री संवाद मंच हा उपक्रम देशभर गाजतोय. तिने आत्महत्येच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या अनेक स्त्रियांना नवजीवन दिलंय. तिचा नवरा आता तिचं समर्थन करतो. सासूबाईही जरा सौम्य झाल्यात. पण हे सगळं स्वरा कुणाला दोष देत नाही, कारण तिला माहीत आहे, माझा प्रवास माझा आहे. संघर्ष होता, वेदना होत्या, पण मी तिथे थांबले नाही. मी स्वतःचा हात धरून पुढे आले. शेवटचं मनोगत. ती स्त्री जिला घरात स्थान नव्हतं, जिला शब्द नव्हते, तिनं स्वतःचा आवाज शोधला. एकटी असतानाही ती खंबीर राहिली. हे आयुष्य तिचं आहे आणि तिनं ते मोठ्या अभिमानाने जगायला सुरुवात केली आहे. जर तू एकटी आहेस तर लक्षात ठेव, तूच तुझा सर्वात मोठा आधार आहेस. कशी वाटली गोष्ट तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी मला खात्री आहे. चला तर मग आता वेळ आली आहे तुमचा निरोप घेण्याचा. आता भेटूया पुढच्या आपण नवीन व्हिडिओमध्ये अशीच नवीन गोष्ट घेऊन या. तुम्हाला अजून नवीन गोष्ट कोणती आवडेल ऐकायला नक्की सांगा. पण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.